Alkanes on heating in presence of anhydrous AlCl3. AlCl3 in hydrogen chloride gas. In hydrogen chloride gas isomerizes to form branched alkanes. बघा हा एन हेक्झेन आहे. ऑन हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 अनहायड्रस इन हायड्रोजन क्लोराइड गॅस. HCl जो आहे, HCl इज अ हायड्रोजन क्लोराइड. जेव्हा तो गॅशियस फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला आपण हायड्रोजन क्लोराइड म्हणतो, आणि जेव्हा ॲक्वियस फॉर्ममध्ये असेल तेव्हा त्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो. सो हायड्रोजन क्लोराइड आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस तो काय असतो, गॅस. ठीक आहे. So on heating in presence of this alkanes isomerizes to form branched alkanes. म्हणजे हे काय होतं, यांचे फ्रॅगमेंट्समध्ये ब्रांच फॉर्म होतात. बघा समजा हा हेक्झेन आहे, बट हा स्वतःला काय फॉर्म करतो इथं, तर 2-मिथिल पेंटेन. बघा 6 कार्बनच आहेत, बट त्याचं काय झालं, आयसोमरायझेशन म्हणजे आयसोमर्स फॉर्म झाले. आता हा हेक्झेन आहे, मग हेक्झेनचे आयसोमर्स म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मग स्ट्रक्चर काय आहे दोघांचं, बघा डिफरंट आहे. चेन आयसोमेरिझम्स आहेत एकमेकांचे. हे चेन आहेत ना, आठवत आहे ना. मग हा हेक्झेन 6 कार्बन, हे पण 6 कार्बन, बट इथं काय फॉर्म झाली, ब्रांच्ड. याला चेन आयसोमेरिझम म्हणणार. हे एक फॉर्म होईल, किंवा मग असं होईल बघा, CH2CH CH3 CH2 CH3 है ना. सो 2-मिथिल पेंटेन घ्या किंवा 3-मिथिल पेंटेन. सो हे सगळे एकमेकांचे काय आहे, आयसोमर्स आहेत. काय आहे, आयसोमर्स. मग तुम्ही कुठलेही आयसोमर्स फॉर्म करू शकता, असं काही नाही का हे दोनच करा. येते लक्षात. फक्त बेसिकली काय फॉर्म होत आहे, आयसोमर्स फॉर्म होतात. आणखी एक कुठला पॉसिबल आहे याचा, निओपेंटेन, दॅट इज 2,2 डायमिथिल प्रोपेन. किती झालं, 3 आणि 2 5, नाही हा नाही 6. बघा हा आहे, हा एक पॉसिबल आहे, 6 कार्बन. ठीक आहे. सो 6 कार्बनचे वेगवेगळे काय फॉर्म होतील, आयसोमर्स, म्हणून याला काय म्हणणार, आयसोमरायझेशन. पण समजा पेंटेन घेतलं तुम्ही तर, फॉर एक्झाम्पल पेंटेन, तर काय येईल प्रोडक्ट सांगा बरं लॉजिकली. समजा मी इथं पेंटेन घेतला 5 कार्बन, तर लॉजिकली काय येईल, आत्ताच दाखवलं तुम्हाला, निओपेंटेन हा एक येईल बघा, हा वाला. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय येईल, 2-मिथिल ब्युटेन, 2-मिथिल ब्युटेन असंच येईल बघा. हे फक्त हा कार्बन नसेल, 2-मिथिल ब्युटेन, बस 2च येतील. तिसरा आयसोमर आहे का त्याचा, नाही आहे, मग तेवढे 2च येतील. मग आयसोमर्स फॉर्म होतील सिम्पली. ठीक आहे. म्हणून रिॲक्शनला काय म्हणालो, आयसोमरायझेशन. लिहा रिॲक्शन. झालं हे. एक लास्ट रिॲक्शन आहे बघा अल्केन्सची, दॅट इज कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. कंट्रोल्ड ऑक्सिडेशन नाही आहेत, अजून 1-2 रिॲक्शन्स आहेत. या कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. अल्केन्स ऑन हीटिंग विथ डायऑक्सिजन at high pressure and temperature in presence of suitable catalyst gives variety of oxidation products. Gives variety of oxidation products. Variety of oxidation products.
बघा अल्केन हायड्रोकार्बन ऑन हीटिंग विथ ऑक्सिजन ॲट हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर. ठीक आहे. सो ऑक्सिजन आपण ॲड करतोय हायड्रोकार्बनमध्ये, म्हणजे काय आहे तुमचं हे सिम्पली ऑक्सिडेशन. काय आहे? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कुणाचं होतं आहे? मिथेनचं. सो ऑक्सिजन कुणामध्ये ॲड करतोय आपण? CH4मध्ये. मग CH4चं काय होतं इथं? ऑक्सिडेशन होतं आहे. आणि ऑक्सिडायझिंग एजंट आहे तुमचा कॉपर. हा काय आहे तुमचा? ऑक्सिडायझिंग एजंट आहे, विच हेल्प्स टू ऑक्सिडेशन और विच हेल्प्स टू ऑक्सिडाइज CH4. म्हणून इथं कॉपर काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट झाला. तो ऑक्सिडेशनला काय करतो? हेल्प करतोय. कुणाच्या? CH4च्या. येते लक्षात? आणि कुणाचं ऑक्सिडेशन होतं आहे? CH4चं. मग हा ऑक्सिडायझिंग एजंट झाला कोण? कॉपर. ठीक आहे. ॲट हाय टेम्परेचर ॲट हाय प्रेशर व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स देतात आपल्याला. मग तुमचा जो पर्टिक्युलरली कॉपर आहे, समजा हीच रिॲक्शन तुम्ही कॉपरच्या प्रेझेन्समध्ये करताय, हीट करताय ॲट हाय टेम्परेचर, तर पर्टिक्युलरली ह्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला अल्कोहोल मिळतो. काय मिळतो? अल्कोहोल. CH3OH. सो दिस इज ॲडिशन ऑफ O2. 2 ऑक्सिजन ॲड झालेत बघा. किती ऑक्सिजन ॲड झाले? 2. येते लक्षात? सो अल्कोहोल मिळाला. काय मिळाला आपल्याला? हायड्रोकार्बनचा अल्कोहोल. जो कुठला तुम्ही हायड्रोकार्बन घ्याल त्याचा तुम्हाला अल्कोहोल मिळेल. ठीक आहे. मिथेन घेतला, मिथॅनॉल मिळेल. कधी? कॉपरच्या प्रेझेन्समध्ये. हीच रिॲक्शन समजा आपण केली इन प्रेझेन्स ऑफ मॉलिब्डेनम ऑक्साईड, मॅंगनीज ऑक्साईड, सॉरी हां, मॅंगनीज ऑक्साईड जर केली आपण, तर आपल्याला अल्डिहाईड मिळतो. काय मिळतो? अल्डिहाईड. बघा हा जो CH4 आहे दॅट इज हायड्रोकार्बन, तर हा अल्डिहाईड फॉर्म करतो, दॅट इज फॉर्मल्डिहाईड. एक कार्बन आहे, एक कार्बनचा अल्डिहाईड कुठला येईल? फॉर्मल्डिहाईड. मग हा फॉर्मल्डिहाईड बघा इथं काय झालं? CH4 होता, CH4मधनं 2 हायड्रोजन्स निघून गेले बघा, उरले किती? 2. सो रिमूव्हल काय झालं इथं? हायड्रोजन. ठीक आहे. सो रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि ऑक्सिजनची काय झाली? ॲडिशन. सो ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज काय? ऑक्सिडेशन. सो 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन उरला तुमचा. काय मिळेल तुम्हाला? H2O. सो काय मिळाला? फॉर्मल्डिहाईड. दॅट इज अल्डिहाईड. मग कॉपर जर वापरला तुम्ही तर अल्कोहोल मिळेल. मॅंगनीज ऑक्साईड जर वापरला तर काय मिळेल? अल्डिहाईड. अगेन मॅंगनीज ऑक्साईड काय आहे? ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो काय करतो? ऑक्सिडेशन करतो. कळतंय मी काय म्हणतो? सो रिॲक्टन्स चेंज, ऑक्सिडायझिंग एजंट चेंज, रिॲक्शन चेंज होतात. ही रिॲक्शन्स आपल्याला काय सांगतात? सिलेक्टिव्हिटी ऑफ हायड्रोकार्बन्स. किंवा तुमच्या खूप साऱ्या रिॲक्शन्समध्ये असंच असतं, तुम्ही रिएजंट बदला, तुमचे प्रोडक्ट बदलत जातील. सो हे सिलेक्टिव्हिटी असते, याला सिलेक्टिव्हिटी म्हणू आपण. मग हायड्रोकार्बन हा सिलेक्टिव्ह आहे खूप. जेव्हा कॉपर समोर येईल त्यावेळेस अल्कोहोल फॉर्म करेल, आहे तोच CH4च आहे. येते लक्षात? बट तो जेव्हा कॉपर सोबत रिॲक्ट होईल त्यावेळेस अल्कोहोल फॉर्म करेल, मॅंगनीज सोबत करेल त्यावेळेस अल्डिहाईड फॉर्म करेल. येते लक्षात मी काय म्हणतो? कळते हे? लिहा. मॉलिब्डेनम आहे हा, मॉलिब्डेनम MOच आहे, मॉलिब्डेनम ऑक्साईड. कालचा जरा अजून थकवा गेलेला नाही माझा, त्याच्यामुळे असं होतं. तुम्ही कसं काय आले पण आज सगळे एवढे? कशाला यायचं? आपण आलो तर लेक्चर, नाही आलो तर नाही लेक्चर. म्हणजे हे काय? हे तुम्ही असं असं लिहिलं तरी चालेल, सेपरेट रिॲक्शन लिहिली तरी चालेल. हे कळालं ना हे कसं लिहिलंय मी? हे प्लस हे असं, हे प्लस हे असं, असं आहे.
काय माहिती काय लिहिले ते 100 ATM. झालंय का हे? हां, इकडे लक्ष द्या. बघा, एक अजून एक रिॲक्शन आहे, दॅट इज हायड्रोकार्बन्स ऑन हीटिंग विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज ॲसिटेट. हा मॅंगनीज ॲसिटेट आहे, याचं स्ट्रक्चर असं आहे बघा, CH3 COO MnO CO CH3. हा जो ग्रुप आहे याला ॲसिटेट ग्रुप म्हणणार आपण. काय म्हणणार? ॲसिटेट. हा काय आहे? ॲसिटेट ग्रुप. सो दिस इज युअर मॅंगनीज ॲसिटेट. ठीक आहे. सो मग हा मॅंगनीज ॲसिटेट इज ऑक्सिडायझिंग एजंट. तो पण काय आहे तुमचा? ऑक्सिडायझिंग एजंट. तुमचा जो हायड्रोकार्बन आहे त्याच्यातनं हायड्रोजन रिमूव्ह करतो बघा. CH3 इथेन घेतला आपण, इथला हायड्रोजन निघून गेला H2 आणि 2 ऑक्सिजन अटॅच झाले बघा, 2 ऑक्सिजन. सो तुम्हाला काय मिळेल इथं? कार्बॉक्झिलिक ॲसिड. सो हायड्रोकार्बनचा जो कार्बन आहे त्याचं कन्व्हर्जन कशात करतो? कार्बॉक्झिलिक ॲसिड ग्रुपमध्ये करतो. कशात करतो? कार्बॉक्झिलिक ॲसिड. ठीक आहे, कळालं हे? 2 ऑक्सिजन तिकडं 2 4 3 6 बरोबर 2च होतो. लिहा रिॲक्शन खाली लिहा. चला, अल्केन्स हे लिहिलं का रिॲक्शन? अल्केन हॅविंग टर्शरी हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम oxidizes to tertiary alcohols. Oxidizes to tertiary alcohols with potassium permanganate. Potassium permanganate. Permanganate. सो अल्केन्स विथ टर्शरी हायड्रोजन ॲटम. बघा, हा अल्केन आहे. दिस इज युअर टर्शरी हायड्रोजन ॲटम. टर्शरी कार्बन म्हणजे काय? ज्याला डायरेक्टली 3 कार्बन अटॅच, त्याला टर्शरी कार्बन म्हणणार. त्याच्या हायड्रोजनला काय म्हणणार? टर्शरी हायड्रोजन. मग टर्शरी हायड्रोजन जर असेल आणि आपण ऑक्सिडेशन करतोय विथ KMnO4. KMnO4 हा तुमचा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. है ना? KMnO4 इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. मग हा ऑक्सिडेशन करतो. इथं सिम्पली काय करतो? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन करतो बघा. CH3 हा जो टर्शरी हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन अटॅच केला. सो काय ॲड झाला तुमचा? OH ग्रुप. सो हा काय फॉर्म झाला तुमचा? टर्शरी अल्कोहोल. सो टर्शरी हायड्रोजनचं ऑक्सिडेशन करतो हायड्रॉक्झिल ग्रुपमध्ये. कशामध्ये करतो? हायड्रॉक्सिल. सो Hचं कन्वर्जन, टर्शरी Hचं कन्वर्जन OH मध्ये करतो. कशात करतो? OH मध्ये. दॅट इज हायड्रॉक्झिल ग्रुप. सो हायड्रोजनचं कशात कन्वर्जन केलं? हायड्रॉक्झिल ग्रुपमध्ये. अल्कोहोल फॉर्म झाला. आणि कुठला आहे? टर्शरी. म्हणजे टर्शरी असेल, KMnO4 असेल तर काय फॉर्म होईल? टर्शरी अल्कोहोल्स. काय नाव येईल याचं? 2-मिथिल. सांगा. नॉमेक्लेचर सांगा की. 2-मिथिल प्रोपॅनॉल. ठीक आहे, किंवा प्रोपॅन टू ऑल. 2-मिथिल प्रोपॅन टू ऑल फॉर्म होईल. ठीक आहे, लिहा रिॲक्शन. अल्केन्सच्या खूप सिलेक्टिव्ह रिॲक्शन्स आहेत, लिहा. कारण अल्केन हा न्यूट्रल आहे, थोड्याफारच रिॲक्शन्स दाखवतो. मग त्यांचे मेकॅनिझम वगैरे पण नाही आहे आपल्याला काय.
नेक्स्ट रिॲक्शन लिहा चला. रिॲक्शन विथ स्टीम. रिॲक्शन विथ स्टीम. Methane reacts with steam at high temperature, forms mixture of carbon monoxide and hydrogen gas in presence of methane reacts with steam at high temperature, forms carbon monoxide and hydrogen gas. Carbon monoxide and hydrogen gas in presence of nickel catalyst. In presence of nickel catalyst. बघा, मिथेन रिॲक्ट्स विथ स्टीम. स्टीम म्हणजे काय आहे तुमचं? वॉटर सिम्पली. सो याचं ऑक्सिडेशन होतं हायड्रोकार्बनचं आणि आपल्याला मिळतो CO आणि H2 गॅस. काय म्हणाला? CO आणि H2, कार्बन मोनॉक्साईड आणि H2 गॅस, दोन्ही तुम्हाला गॅस मिळतात. सो हे जे मिक्सचर आहे CO प्लस H2 याला म्हणायचं सिन गॅस किंवा याला म्हणतो वॉटर गॅस. So this mixture is known as syngas or water gas. याला syngas का म्हणतात? कारण is used for preparation or synthesis of methanol. सिंथेसिस ऑफ मिथॅनॉल मध्ये हे यूज केलं जातं. म्हणजे याच्यापासून मिथॅनॉल तयार करतात. मग सिंथेसिस करण्यासाठी वापरतात म्हणून त्याला सिन गॅस असं म्हणतात. काय म्हणतात? सिन. ठीक आहे, कॉमनली. किंवा त्याला वॉटर गॅस असं पण म्हणतात. CO प्लस H2च्या मिक्सचरला कसं मिळालं आपल्याला? हायड्रोकार्बनचं रिॲक्शन विथ स्टीम इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट ॲट हाय टेम्परेचर, CO आणि H2 मिळेल. ठीक आहे, त्या मिक्सचरला सिन गॅस असं म्हणणार. ठीक आहे, लिहा. वॉटर गॅस, syngas or water gas used for synthesis of methanol. Last reaction आहे बघा, pyrolysis. Higher alkanes on heating at high temperature. Higher alkanes on heating at high temperature decomposes into lower alkanes. Decomposes into lower alkanes. Decomposes into lower alkanes. So pyrolysis. Pyrolysis म्हणजे हीट करणं ॲट व्हेरी हाय टेम्परेचर. पायरो इज हीटिंग, लिसिस इज टू ब्रेक. सो आपण खूप हाय टेम्परेचरला हीट करतो आणि अल्केन्स फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक होतात, त्यांचे तुकडे होतात, म्हणून त्याला रिॲक्शनला म्हणायचं पायरोलिसिस. पायरो म्हणजे काय करायचं? स्ट्रॉंग हीटिंग करायचं. स्ट्रॉंग हीटिंग म्हणजे खूप जास्त टेम्परेचरला. लिसिस म्हणजे टू ब्रेक करणं. मग तुमचा जो हायड्रोकार्बनची जी चेन आहे ती ब्रेक होते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये, फ्रॅगमेंट्समध्ये, असं म्हणून त्या रिॲक्शनला काय म्हणणार आपण? पायरोलिसिस. मग जेव्हा आपण लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन कुठलं पण घ्या, समजा इथं हेक्झेन घेतलं आपण, जर याला खूप जास्त टेम्परेचरला हीट केलं तर याचे व्हरायटी ऑफ पॉसिबल प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल इथं एक प्रोडक्ट मिळाला आपल्याला C6H12. हा काय आहे तुमचा? हेक्झिन प्लस H2. सो H2 निघून गेला बघा. ठीक आहे, हा एक पॉसिबल प्रोडक्ट असेल. किंवा तुम्हाला असं मिळेल बघा, फॉर एक्झाम्पल C4H8 पेंटीन. ठीक आहे, प्लस CH3CH3. ठीक आहे C6H14च आहे बघा, ते येते लक्षात. अशी व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स मिळतील जे काय कॉम्बिनेशनने तुम्हाला मिळतील. असं काही नाही का हे दोनच मिळतील, कुठल्या पण कॉम्बिनेशनने मिळू शकतात तुम्हाला प्रोडक्ट्स. येते लक्षात मी काय म्हणतोय? बघा, समजा हा एक प्रोडक्ट मिळेल प्रोपेन प्लस
CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन मिळाला, 6 कार्बन झाले प्लस H2 गॅस मिळाला. हे ते लक्षात. सो कुठलंही कॉम्बिनेशनने तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही प्रोडक्ट लिहू शकता, असं काय नाही का हेच लिहायचं. कळतंय मी काय म्हणतोय. सो छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार झाले ना, डिकम्पोज झालं, ते काय झालं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये झाले अल्केन्स. ठीक आहे. मग C6H14 घेतलं तर हे मिळतील काही तुम्हाला, हे सॅम्पल्स दाखवले मी, असं काही नाही का हेच मिळतील. कळतंय मी काय म्हणतोय तुम्हाला. मग तुम्ही C5 घेतलं तर तुम्हाला 3+2 मिळेल, येतं लक्षात, 1+4 मिळेल, किंवा पेंटीन मिळेल, H2 गॅस रिलीज होईल, येतं लक्षात. मग अशा कुठल्याही कॉम्बिनेशनने मिळतील. हे पायरोलिसिस रिॲक्शन. ठीक आहे, लिहा एक रिॲक्शन लिहा. डोडिकेन डोडिकेन on heating at 973 gives heptane pentane in presence of palladium, platinum or nickel. बघा ही एक रिॲक्शन आहे, दॅट इज डोडिकेन आहे. बघा तुमचं डोडिकेन म्हणजे 12 कार्बन ऑन हिटिंग ॲट हाय टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ दिस कॅटलिस्ट. आपल्याला प्रायमरली मिळतो हेप्टेन आणि मिळतो पेंटेन. सो किती झाले, 7 + 5 12, आणि काही बाकीचे काही प्रोडक्ट्स मिळतात, म्हणजे हायड्रोजन मिळेल किंवा कुठला मिळतील. लिहा रिॲक्शन ते. उद्याचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे, कन्फॉर्मेशन्स घेणार आहे आपण. हे अल्केन झालं. ठीक आहे, लिहिलं हे सगळ्यांनी. देन आता बघा आपण अल्केन्सच्या कुठल्या कुठल्या केमिकल रिॲक्शन्स बघितल्या आपण ते बघूया. ठीक आहे, अल्केन्स पहिली रिॲक्शन्स कुठली बघितली आपण, हॅलोजिनेशन प्लस X2 काय मिळतं तुम्हाला, RX. आठवतं ना हॅलोजिनेशन, Cl2 Br2 I2. कुठलं मेकॅनिझम होतं, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कुठलं आहे, फ्री रॅडिकल. इथं मी लिहितो फ्री रॅडिकल. अजून कुठली रिॲक्शन बघितली, कुठली रिॲक्शन अल्केन्सची कुठली बघितली. अरे क्लोरिनेशन ब्रोमिनेशन झालं ना, आता हेच आहे ना, हे हॅलोजिनेशन म्हणजेच क्लोरिनेशन ब्रोमिनेशन. कुठली राहिली आहे का,
जाऊ दे, बस झाला आता. बघा अल्केन्स वेन हॅलोजिनेशन, ठीक आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम, अल्किल हलाइड फॉर्म होतो. स्टीमसोबत पर्टिक्युलरली मिथेन जर घेतला आपण तर काय फॉर्म होतो तुमचा, CO आणि H2, दॅट इज वॉटर गॅस. अल्केन्सचं पायरोलिसिस केलं, हिटिंग केलं आपण, स्मॉलर अल्केन्स मिळतात, डिकम्पोजिशन होतं इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनाडियम पेंटाऑक्साईड, ठीक आहे. बेन्झिन किंवा सबस्टिट्युटेड बेन्झिन मिळतो, त्याला कार्बन किती लागतात, 6 to 10 कार्बन्स. त्याच्यानंतर कंबशन करतो आपण, कुठल्याही हायड्रोकार्बनचं कंबशन केलं की CO2 आणि H2O मिळतो. कॉपर बरोबर हिट केलं, ऑक्सिडेशन रिॲक्शन, अल्कोहोल मिळाला. मॉलिब्डेनम ऑक्साईड बरोबर अल्डिहाइड मिळतो. मॅंगनीज ॲसिडेट बरोबर कार्बोक्सिलिक ॲसिड, आणि टर्शरी कार्बन जर आपण घेतला KMnO4 सोबत तर टर्शरी अल्कोहोल मिळतो, ठीक आहे. फक्त एक आयसोमरायझेशन राहिली, ती पण लिहून टाकू इथे, आहे की नाही. लिहिले सगळ्यांनी. सो ह्या अल्केन्सच्या समराइज्ड रिॲक्शन्स आहेत, लक्षात. ह्या जनरल दिल्या आहेत बरं का मी, याचा अर्थ नाही का एवढं लर्न करायचं आणि मग झालं, असं नाही. हे जनरल रिॲक्शन आहे, हे तुम्हाला फक्त आयडिया देतं, रिवाईज करतं फक्त हे. बरं, रिॲक्शन्स तुम्हाला करायला लागतील आतमध्ये, ठीक आहे. येते लक्षात. ओके. काल मी, मला वाटतं परवा एक काहीतरी कन्व्हर्जनची रिॲक्शन दिली होती, मला असं वाटतं, क्लोरोप्रोपेन कमी मिथेन असं काहीतरी. काय होती ती, केली का तुम्ही ती, का मी सांगितली होती का ती कशी सॉल्व्ह करायची, नाही. काय रिॲक्शन होती, क्लोरोमिथेन आणि गिव्ज ब्रोमोइथेन. मग ही का केली का तुम्ही रिॲक्शन, कशी केली, वुड्स रिॲक्शन, Na मिथेन मिळाला, मिथेनला Br2 अटॅच केला, झाली रिॲक्शन, है ना. अजून कुठली दिली होती का, एवढीच होती. अच्छा, मीच करून दिलं. हां, मग याला वुड्स लावायच्या अगोदर वुड्सनी तुम्हाला इथेन मिळेल, इथेनचं ब्रोमिनेशन करा, ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ लाईट तुम्हाला इथिल ब्रोमाइड मिळेल. सो 2 स्टेप्समध्ये रिॲक्शन्स होते, ठीक आहे. आणखी 1-2 रिॲक्शन्स देतो फक्त, आणि मग होमवर्कसाठी. चला, ही रिॲक्शन करा तुम्ही.